पुंडलीकवरदा हरिविठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम सद्गुरु समर्थ त्र्यंबकानंद महाराज की जय। माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय। जगद्गुरु तुकाराम महाराज की जय। श्री गुरुदेव दत्त। श्री तुकाराम महाराजांची गाथा, अभंग क्रमांक 195। आसुरी स्वभाव निर्दय अंतर, मानसी निष्ठुर अतिवादी। याती कुळ येथे असे अप्रमाण, गुणाचे कारण असे अंगी। काळे कुट्ट पितळ, सोने शुद्ध रंग, अंगाचेच अंग साक्षी देते। तुका म्हणे जरी जाती सवे भेटी, नवनीत पोटी साठविले। 4 चरणाचा अभंग आहे। या अभंगात तुकोबराय भगवद्गीतेचंच जे काही मांडणी आहे त्या मांडणीचंच वर्णन करतात। भगवद्गीतेनं 9व्या अध्यायात आसुरी स्वभाव हा मांडला। मोघाशा मोघ कर्माणो मोघ ज्ञाना विचेषता, हे सुरुवात केली आणि त्याचा विस्तार पुढं 16व्या अध्यायात केला। त्याच पद्धतीचं वर्णन इथं आलं। म्हणजे तुकोबाराय जे जे काही अभंग लिहितात त्या अभंगामध्ये गीता, ज्ञानेश्वरी, भागवत या सगळ्यांचा काय आहे समन्वय करतात। यामध्ये जे जे विषय आले ते विषय घेण्याचेच जितकं काही जमेल तेवढा अट्टास तुकोबारायाने केलेला आहे। कारण सर्व संत एकाच परमात्म्याचं साध्य मानतात आणि ते साध्य प्राप्त करण्याकरता साधनं जरी वेगवेगळी वाटत असली तरी रस्ते सोपे कसे होईल ह्या करताय। माऊलींचा काळ, नाथांचा काळ आणि तुकोबारायाचा काळ यामध्ये कित्येक शतकाचा फरक आहे। ज्या ज्या वेळेस जी जी बोली भाषा जास्त चालत होती त्या वेळेस त्या बोली भाषेचा उपयोग आपल्या आपल्या ग्रंथामध्ये केलेला आहे। माऊलींच्या ज्ञानेश्वरीच्या काळात जी बोली भाषा असेल ते शब्द त्यामध्ये घेतले। काही पद्य या रचनेतून ओव्यांची रचना झाली, पण तेवढी समज त्या काळातल्या लोकांना होती। त्याच्यानंतर पुढं जसं चाललं तसं बुद्धीची मूढता वाढत गेली आणि म्हणून ज्ञानेश्वरीच पण एकनाथी भागवताच्या रूपानं आणखीन त्या ठिकाणी काय सोपं करण्यात आली। तोही काळ पुढं सरकत आल्यानंतर न समजुतीचाच झाला। म्हणून तुकोबारायानं अभंगाच्या रूपातून याच ग्रंथाचं जे जे काही असेल ते चित्र मांडलं। तिथं ओव्या आहेत, अध्याय आहेत, सलगता आहे, पण तुकोबारायाच्या अभंगामध्ये स्फुटपणा आहे। म्हणजे पहिल्या अभंगाचा दुसऱ्या अभंगाशी त्याच पद्धतीने संबंध असतो असं नाही। प्रत्येक अभंग कसा आहे स्वतंत्र आहे, त्यामुळं त्या अभंगाचा विचार करायला तेवढाच भाग घेऊन मनुष्य काय आहे की विचाराचं साम्राज्य वाढवतो, म्हणजे विचार करण्याची कुवत वाढवतो। हे तुकोबारायानं जाणलं। एखादा विषय फार मोठा दिला तर त्याला काय प्रबंध म्हणतात। प्रबंधामध्ये काय असतं तर एकच विषय विशालतेनं मांडलेला असतो, पण तोच विषय आणि थोड्या शब्दात 200-150 एवढ्या शब्दात जर मांडायचा असेल तर त्याला निबंध म्हणतात। म्हणजे तुकोबाराय निबंधा प्रकार करतात। निबंधामध्ये जसं थोडक्यात भरपूर सांगायचे तसं सांगितलं जातं। आता ह्या अभंगात सुद्धा तुम्ही आम्ही कोणाची संगती करावी, कारण का जगतामध्ये या सगळ्या प्रकारचे वाण आहेत, तेव्हा संगतीला कोणता माणूस उपयोगी कोणता उपयोगी नाही हे पाहिलं जातं।
म्हणजेच भगवद्गीतेनं जे सांगितलेलं आहे तेच इथं आलं. आता सांगतात आसुरी स्वभाव निर्दय अंतर. हा कोण आहे? तर आसुरी स्वभाव, आसुरी संपत्ती काय केलेलं आहे? भगवद्गीतेनं सांगितलेलं आहे. आसुरी संपत्ती कुठं असते? तर मनुष्याच्या स्वभावात असते. त्या स्वभावाच्या ठिकाणी आसुरपणानं म्हणजेच जे जे काही असेल ते आपल्या ठिकाणच्या निर्दय अशा अंतःकरणानंच व्यवहार केलेले असतात. याच्याजवळ बोलणं निर्दयीच असतं, वागणं निर्दयी असतं. जे जे तो करतो आणि त्याच्या सानिध्यात जे कोणी असतील त्यांना कसा त्रास होईल याचाच त्याच्या ठिकाणी त्या स्वभावात सगळं काही भरलेलं असतं. आता ते जे अंतर असणार आहेत की ज्यांच्या अंतःकरणात आसुरी स्वभाव आहे, हे नुसते निर्दयच आहेत का? तर दुसऱ्या तुकड्यात सांगितले की मानसी निष्ठुर अतिवादी. दुसरा प्रकार दिला. जसं इकडं अंतःकरणात निर्दय आहे तसं मनाच्या ठिकाणी निष्ठुर आहेत आणि अतिवादी, निष्कारण वितंडवाद घालणारे आहेत. आपल्याला कळतं का न कळतं ह्याच्याशी काही नाही, समोरचा कोण आहे त्याचं ऐकून घ्यावं का ते पण नाही, उगाचच म्हणजे काही समजत नसताना करायचा वाद त्याला वितंडवाद म्हणतात. हा सगळे कसे आहेत तर वितंडवादीत. आता यांच्या ठिकाणी कोणता कोणता प्रकार दाखवला? यांचा स्वभाव आहे. स्वभावात काय काय आहे तर निष्ठुरता आहे. ती कुठं भरली? अंतःकरणात. आता दुसरं काय भरलंय मनात तर निष्ठुरपणा आणि अतिवादी. हे सगळे अंतःकरणातले स्वभाव आहेत. मनुष्य हा स्वभावानं असा का होतो तर त्याच्या ठिकाणी तमगुणाचं प्राबल्य असतं. तमगुण हा कसा आहे तर नुसता मूढ आहे असं आपण म्हणतो, पण त्याच्या ठिकाणी प्रमाद म्हणजे चुका करणं आणि त्या जाणून बुजून करणं हा सगळ्यातला भाग आहे. आता त्याला मूढ, आळशी हे जरी स्वभाव असले तरी तो जेव्हा जागा असतो तेव्हा मात्र कसा असतो तर प्रमादच असतो. प्रमाद म्हणजे चुका करणं आणि निस्ते नाही तर गुन्हा स्वरूपातल्या चुका करणं. सामान्य चूक होत असते माणसाकडून, पण गुन्हाच करायचा झाला तर काय आहे की जसं एखादं काय पंगत बसली आणि एखादी बाई वाढायला आली आणि तिच्या हातातून भाजीचं पातेलं खाली पडलं. आता भाजी सांडली, हे चुकून झालेलं आहे, चूक आहे तिची. पण एक एक जण म्हणला अहो थोडं जास्त वाढा की, त्याच्या अंगावरच पातेलं दिलं टाकून. हे काय आहे? हे गुन्हा आहे. आता तो मागतो म्हणून काय झालं, धर एकदाचं म्हणून सगळंच पातेलं त्याच्या अंगावर टाकणं हा गुन्हा आहे. असा गुन्हा करायची सवय या सगळ्या आसुरी स्वभावाला असते. म्हणजे करायचंच झालं तर अति करायचं की त्याला इतकं वाटलं पाहिजे की ह्याच्याजवळ नको रे परत कधी जायला. मग हे कसे आहेत तर निष्ठुर आहेत. यांना दया माया, निष्ठुर या शब्दातनं काय पाहायचं? दया माया काही नाही. काही करायचं झालं, आता असं कितीतरी दाखवतेत बातम्यामध्ये की मुलाने ऐकलं नाही म्हणून उलथनं तापवलं आणि त्याला चटका दिला. काही मुलाला हातपाय बांधून टाकले आणि त्याच्या तोंडात बोळा कोंबला रडून ओरडून म्हणून. तिसरं काय आहे, खायलाच दिलं नाही दिवसभर. म्हणजे हे कितीही निष्ठुर आहे. मुलगा त्याला शिक्षा देणं हे असतं, पण शिक्षा किती द्यावी, कशी करावी ह्याचं काहीच नाही. आणि जर पहिल्यापासून तर त्या मुलाला तुम्ही काहीही बोलत असाल, पहिल्यापासून त्याचा पान उतारा करत असाल तर ते जन्मभर तुमचं ऐकायचं नाही. आणि सुरुवातीला समजून सांगून गोडीत पुन्हा अजून काही त्याच्या कलानी घेऊन केलं तर तोही तुमचं ऐकल. म्हणजे पुढच्याला कसं समजावं हे सुद्धा आपल्याजवळ असलं पाहिजे. इतकंच काय आहे की शिक्षा देऊ नये असं नाही, पण प्रसंग असेल तशी शिक्षा. उगीचच गोष्ट सामान्य शिक्षा मोठी असं देऊन कसं जमल. याच्याकरता काय आहे की ही शिक्षा देणारे जे असतात त्यांना निष्ठुर म्हटलेलं आहे. हे मनातले निष्ठुर आहेत. आणखीन कसे आहेत
तर कोणी सांगायला गेलं तर ऐकायचे नाहीत. त्याला काय करतात, अतिवादी, वितंडवाद. मग समजून तर घ्यायचं नाही, पण समजावायला आलेल्याला असं काही सुनवायचं की त्याला वाटेल कशाला ह्याला सांगायला गेलोय काय की. अति बोलायचं त्याला. नसल तर आता समजा, जा बाबा तुला सांगितलं तर चुकलं माझं, आता नाही तुला सांगणार, मग ते निघून गेला, त्याच्या घरी परत जायचं. कशाला आलतं माझ्या घरी, काय तुझं काम होतं आम्हाला शिकवायचं. म्हणजे हा वितंडवाद झाला. मग असं काय झालं, तर हे सगळे स्वभाव आहेत. मग जाणून बुजून हे काय करतात, तर पुढच्या माणसाला कसा त्रास द्यायचा हे विचार करून देतात. कारण हा तमोगुण आहे. तमोगुणी हा काय करतो, तर मुद्दाम करतो. म्हणजे त्याच्याकरता त्याला काय केलेलं आहे की प्रमाद हा त्यातला एक दिलेला आहे गुण, आणि हे सगळे त्याच्याकडे आहेत. आता त्या मनुष्याला इतकं वर्णन का केलं, जसं माऊलीने सुद्धा 9व्या अध्यायात अगोदर वर्णन केलं आणि लगेच म्हणले आपली जीभ विटाळी व्हावा, असलं नको होतं आपल्याला बोलायला. मग आता साधूची कथा सांगू, म्हणून महात्मा नसतो आम पार्थ, हे पुढे घेतलं. आता वास्तविक काय आहे, भगवंतानी 2 श्लोक एकाखाली एक दिले, माऊलीला ते सांगावं लागले. तेच विस्तारानं पुढं कुठं आलं, 16व्या अध्यायात आलं. आसुरी संपत्ती सगळी सांगून झाली आणि दैवी संपत्ती सांगून झाली. महात्मा त्याचं वर्णन करणं म्हणजे दैवी संपत्ती. दैवी म्हणजे काय, जे देवाच्या ठिकाणचे गुण आहेत ते अंगी येणं, दया, क्षमा, शांती, तेथे देवाची वस्ती, हे ज्याच्याकडं असतात त्याला काय केलं, दैवी संपत्ती म्हणलं. आणि हे आसुराकडं हे सगळं असतं. म्हणून आता याच्याकरता आपल्याला हा विचार आहे की या पद्धतीचे लोक सगळीकडेच आहेत. अगदी काय आहे की आपण 4 जण जर बसलो, त्यातले 2 सुद्धा ह्या स्वभावाचे असतील, 3 सुद्धा ह्या स्वभावाचे असतील, म्हणजेच 10त आकडा काढला तर 10त 5-7 सुद्धा निघतील, इतकी ह्यांची काय आहे, टक्केवारी जास्त आहे. म्हणून आपण काय आहे की कोणाच्या संगतीला जावं याचा विचार आणलेला आहे. आता त्याच्यात पुन्हा त्यात एक दाखवून दिलं दुसऱ्या चरणामध्ये, याती कोळ येथे असे अप्रमाण. आता दुसरी गोष्ट काय आहे की हा जो काही स्वभावाचा मनुष्य आहे, तो चांगल्या जातीतला असला, चांगलं कुळ त्याचं असलं तरी याच्या ठिकाणचा स्वभाव आहे हा कुळाचा चांगला आहे, हा जातीचा चांगला आहे, म्हणून ह्याला आम्ही काय प्राधान्य द्यावं असं अजिबात नाही. याला अप्रमाण ठरवलं. म्हणजे ह्याला प्रमाण धरू नका, हा श्रेष्ठ जरी असला तरी त्याला काय करायचं आहे. म्हणजे मग आता रावण हा ब्राह्मणच होता, पण त्याच्या ठिकाणचे जे काही गुण आहेत ते ब्राह्मणत्वाचे गुण त्यांनी पूर्ण केले. वेदाचे सगळ्या संगतवार श्रुती लावल्या, विभाग पाडले आणि वेदाचे 4 भाग केले. प्रत्येक वेदातले वेगवेगळे त्यातले भाग पाडले. त्याच्या ठिकाणी जे काय असेल ते निवडून त्याच्या श्रुती निर्माण केल्या. पण त्याच्यानंतर तो मोही बनला, मोह अधिक झाला आणि त्या मोहानं माझ्यासारखा कोणी नाही, म्हणजेच मग देवापेक्षा मी मोठा, म्हणून त्यांनी देव आपल्या बंदीखान्यात आणले. देवाला नको नको ते कामं लावली, कारण मी श्रेष्ठ म्हणून. आणि शेवटी सनतकुमाराला प्रश्नच विचारला की आता कोण आहे माझ्यापेक्षा वरिष्ठ, कोण राहिला आहे. ते म्हणले अरे परमात्मा सगळ्यांहून वरिष्ठ आहे. म्हणला त्याच्याशी मला 2 हात करायचेत. मग म्हणले ते परमात्मा निराकारी निर्गुण आहे, त्याचं काय करणार. नाही, मला माझी खुमखुमी जिरवायला ते पाहिजेलच. ठीक आहे म्हणले. मग परमात्माच पुढं काय होईल, तो येईल मनुष्य अवताराला, मग बघ. तर ह्यानी ब्रह्मदेवाकडून आपल्याला वर मागून घेतला होता की मला कोणी मारणार नाही. त्यात मनुष्य ह्या यादीत नव्हता, कारण त्याला वाटायचं हे काय आहे, सर्वसामान्य आहे. म्हणजे मग जसं एखादा सर्कशीतला असतो रिंग मास्टर, तो जर सिंहाला आकळतोय, वाघाला आकळतोय, अजून काही इतके क्रूर प्राण्याला, तर त्याला सांगितलं
की हे बघा म्हणले आमच्या घरचं मांजर, ह्याला काय करतात? ते म्हणलं हे काय आहे? म्हणजे त्याच्या दृष्टीने मांजर पकडणं म्हणजे असं काय लागून गेलं? सिंह ज्याला भीतो, सिंह त्याच्या म्हणण्याप्रमाणे वागतो, म्हणजे हे काहीच नाही. तेव्हा याच्या ठिकाणी काय आहे की रावणाला वाटलं की इतके सगळे आहेत, मनुष्य काय, म्हणजे आम्ही बड्या बड्यांना नष्ट केलं, मनुष्य काय, म्हणून त्यांनी मनुष्याला यादीत घेतलं नव्हतं आणि नेमके राम मनुष्य अवतारात आले. आता आपण हे का पाहिलं की याती कुळ असे अप्रमाण. आता ह्यांचं कोणत्या यातीचं आहे, कोणत्या कुळाचं आहे, त्यात काय. तसंच पुराणात दिलं अजामेळ. अजामेळ हा ब्राह्मण, पण काय झाला की खालच्या वर्गाच्या स्त्रीशी रत झाला आणि तिकडंच राहिला, तिच्याबरोबर संसार करू लागला. त्यामुळं त्याला काय झालं, तिथं तिच्या पोटी मुलं झाली. आता हा अगोदरचा अभ्यासूस, पण नारदाला वाटलं ह्याचं काहीतरी आता झालं पाहिजे, बिघडलाय खरं पण ह्याला आणलं पाहिजे वर रस्त्यावर. म्हणून मग ज्या वेळेस त्याची बायको गरोदर होती तेव्हा नारद चालल्यावर हा अजामेळ आपला लाजत लाजत का होईना त्यांच्या पाया पडायला आला. म्हणले काय रे? काय नाही. म्हटलं बायको गरोदर आहे. म्हणले तिला जर काही झालं बाळ तर त्याचं नाव नारायण ठेव. आणि मग ह्याने ठेवलं आणि मग त्या बाळाच्यासाठी नारायण नारायण म्हणायला लागला आणि म्हणता म्हणता भगवंताचं नामस्मरण झालं. म्हणून त्याचा शेवटी काय आहे, नामाने उद्धार केला. म्हणजे हे कोणाच्या मनात आलं? नारदाच्या मनात आलं म्हणून झालं. नाही तर याती कुळ हे सगळे जरी असले तर स्वभाव वाईट असलं तर काय करा. म्हणून त्याला अप्रमाण ठरवलं. गुणाचे कारण असे अंगी. मग म्हणले अप्रमाण आहे तर मग ह्याला का वाईट ठरवता? तर म्हणले त्याचं गुण वाईट आहे ना. त्याचे गुण जे आहेत ते गुणच त्याच्या ठिकाणी तसा स्वभाव करतात. मनुष्याच्या आत जे भरलेलं असतं तेच बाहेर निघतं. जे एकंदरीत काय आहे की गुण जो असतो तो गुण काय करतो, मनुष्याच्या बाह्य स्वभावामध्ये काय काय बदलवतो गुण? मन बदलवतो, वाचा बदलवतो आणि देहाच्या आचरणाला बदलवतो, म्हणजे देह बदलवतो. हे तिन्ही कुठं आले? तिन्ही गुणाचे सगळे जे काही स्पष्ट होणे ते कुठं आलं तर या ठिकाणी. आता एखादा तमगुणी मनुष्य आणि गाढ झोपी गेला तर ह्याचा कोणता गुण आहे हे कोणाला कळल? मग ते जेव्हा उठल, कोणाला तरी बोलल किंवा काहीतरी करल, म्हणजे मग आता त्याचं कळलं. म्हणले अहो अजून नाही बोलला तर मग कसं वळखायचं? म्हणले उभा राहा जवळ. त्याने जर झोपीतनं जागा झाला आणि पायानेच जर पांघरून फेकून दिलं लांब तर ही तमगुणी. उठायचं, घडी घालायची काय नाही, पायाने लात मारतो की गेलं कुणीकडं तरी, पडलं तर पडलं त्याच कोपऱ्यात. असं झालं तर तमगुणीच आहे. म्हणजे मग त्याला हातापेक्षा लातेचं काम आवडतं म्हणून तो तमगुणीच आहे. वाचेत आहे तसंच आरेरावी सगळी, कोणाला काही गोड शब्द नाहीत, काही नाहीत, वाचा आहे तीच. आणि मनात तरी दुसरं काय? आता इथं दिलंच की मानसी निष्ठुर. म्हणजे हे सगळं काय आहे त्याचे गुण आहे. तर गुणाचे कारण असे अंगी. तेव्हा हे गुण आहेत. आता एवढंच आहे की तमगुणी असो, रजगुणी असो, सत्वगुणी असो, सत्वगुणीच जातो भगवंताकडे, रजगुणी जात नाही. आणि रजगुणी गेला तर विषयासाठी जातो, तमगुणी तर जातच नाही. पण रजतमाची झाडणी करून भगवंताकडे पाठवण्याची कला फक्त संतांना आहे. संत मात्र तमगुण्याचाही तमगुण संपवतात, रजगुण्याचाही रजगुण संपवतात आणि तिथं सत्वगुण उभा करून त्याला परत भगवंताच्या ह्याला लावतात. असं दिसून आलं की पुराणात सुद्धा अशा काही कथा आहेत की जो तमगुणी होता तो निष्ठावान भक्त झाला. म्हणजे त्याची तमाची झालं. भगवद्गीतेनं सुद्धा दिलं की कितीही असला पण एकदा भगवंताचं नाम त्याच्या मुखाशी आलं की तो पुन्हा भक्तच होतो. आता त्याला पूर्वी काय करत होता, कसा होता ह्याच्याकडं ते पाहत नाहीत. म्हणजे मग हा जो कोणी आहे तो कसा आहे, अपिचे सुदुराचारो भजते माम अनन्य भाग. मला अनन्य भाग, माझ्या अनन्यतेनं भक्ती करू लागला की तो कसाही असो पूर्वीचा बदलतो. पण हा बदलला तो स्वतःचा स्वभाव बदलत नाही बदलला,
संत संगतीनं बदललेला असतो. म्हणून त्याला हे त्याचं जे आत्ताचं आहे, त्याचं जे गुण आहे, त्याचा जो स्वभाव आहे, त्यामुळं त्याला वरच्या करणी तुम्ही बघू नका. तो जो काही असेल तो यातीने चांगला असो, कुळाने चांगला असो, काही उपयोग नाही. काळे कुट्ट पितळ सोने शुद्ध रंग. आता त्याला उदाहरण दिलं की पितळाचं जे भांडं असतं ते फार चांगलं उजळलं तर कसं दिसतं, तर पिवळं दिसतं. पण तसंच राहतं का? जरासं काही झालं, काही त्याच्यात तुम्ही काही स्वयंपाकात उपयोगी आणलं तर आहेच, पण काहीच न करता तुम्ही नुसतं फळीवर ठेवून दिलं तर ते मनाने काळं पडतं, त्याचा पिवळेपणा राहत नाही. म्हणजे मग ते कसं झालं तर काळे कुट्ट. कारण का तुम्ही वापरा नाही तर न वापरा, त्याचा पिवळेपणा काळ्याकडेच जाणार आहे. तुम्ही त्याला 8 तासाने पिवळं ठेवलं होतं, पण तेवढंच पिवळं ठेवायला तितके 8 तास केले तर, नाहीतर त्याचं खरं जे स्वरूप आहे ते काळे कुट्ट आहे. पण सोने शुद्ध रंग, सोनं मात्र नाही. बावलीने सुद्धा दिले की सोनं मातीत पडू द्या, त्याला गंज लागणार नाही. म्हणजे जो परिसाच्या अंगाला लागलेला लोखंड, अगोदर लोखंड होतं तेव्हा मातीत असल्यावर माती लोह माती खाये, लोह उभे माती खाये. म्हणजे मग आता त्या लोखंडाला माती खाऊन टाकते, पण त्याला परिस लागून सोन्याच्या रूपांतर झालं तर त्याला माती काही करत नाही. म्हणून सोनं कसं असतं तर नित्य शुद्ध, त्याची जी काय आहे मऊपणा, सोन्याचा रंग, हे जे काही ठरलेले आहेत सगळं ते सगळे. म्हणून मग त्याला काय केलं, सोने शुद्ध रंग. आता तुलना आली. इतक्या वेळ काय होलं, स्वभावच मांडला आणि त्याचंच वर्णन आलं एका व्यक्तीचं. आता तुलना काय झाली की पितळ कसं असतं तर दिसतं चांगलं म्हणून मग याती कुळं, आणि वर्ण कसं होईल तर काळे कुट्ट. पण सोनं आता इकडं वळवलं, कुणीकडं दुसरा स्वभाव कसा आहे. दुसरा स्वभाव कसा आहे तर सोन्यासारखा शुद्ध आहे. त्याला जवळ कोणी या न या, त्यांची जी शुद्धता आहे ती शुद्धताच आहे. जवळ कोणी आला त्यालाही शुद्ध करतील, जवळ नाही आलं तर नाही. म्हणजे मग सोनं इतकं शुद्ध आहे की त्याचा दागिना केला आणि कोणत्याही महिलेनं गळ्यात घातला म्हणा किंवा हातात, तर तिची शोभा वाढते. म्हणजे त्या शुद्ध सोन्यानं, त्याच्या असलेल्या काय आहे रंगरूपानं सोन्याच्या, त्या महिलेला सुद्धा काय केलं तर शोभिवंत केलं. म्हणजे मग सोनं स्वतः राहिलं तरी शोभिवंत आहे, दुसऱ्याच्या जवळ गेलं तरी ते त्यालाही शोभा आणतं. आता हे वर्णन कोणाकडं करायचं आहे तर संताचं. म्हणजे आता तुम्हाला 2 विभाग जगतात दाखवलेत. एक कसा आहे आसुरी स्वभावाचा आहे आणि दुसरा कसा आहे तर दैवी स्वभावाचा आहे, म्हणजे सत्वगुणाचा आहे, हा तमगुणाचा आहे. तर आता ह्यांच्याबद्दलचं सांगायचं. अंगाचेच अंग साक्षी देते. तेव्हा ज्याच्या त्याच्या अंगी काय आहे ते अंगी असलेली त्याची साक्षी येते. कोणीही झाला तरी अंगचा स्वभाव आहे तो बाहेर पडतोच. म्हणजे मग त्याच्या ठिकाणी एकाने काय केलं, असाच आसुरी स्वभावाचा, आणि आता ते बसला एस टीत चढला तर तुफान गर्दी, त्याला उभा राहा इतकी सुद्धा जागा नाही. आणि मग त्याने काय केलं, आता बसायचं आहे, खोड्या करायच्या पण बसायचं आहे, उलटी आल्यासारखं केलं. जोरात उलटी आली की ते बसलेला माणूस अंगावर पडायला लागलं, त्याच्या आता वाटलं आपल्या अंगावर आहे म्हणून तो सरकला घ्या तिथं बसला. पुन्हा त्याला म्हणला मला फार तरी होते, ते उठून बाजूला झाला, बसला की झाला आराम. कशाचं काय, म्हणजे त्यांनी बसायची जागा स्वतःची केली. हे आसुरी. आता सत्वगुणी असेल, वयस्कर माणूस पाहिला, एखादी गरोदर स्त्री पाहिली, एखादं बाळ खांद्यावर आहे अशी स्त्री पाहिली तर मनाने उठतो, बसा इथं म्हणतो. म्हणजे दोघंही तसे आहेत, पण हा काय करतो जबरदस्तीने मिळवतो, खोड्या करून जागा मिळवतो, आणि हा दुसऱ्याचं पाहून त्याला जागा देतो. हे अंगीचे गुण. प्रत्येकाच्या अंगी गुण कसे आहेत तर तेच दाखवले. अंगाचेच अंग साक्षी देते. तेव्हा तुझ्या ठिकाणी जे काही स्वभाव आहे ते बाहेर देहावर येतोच, आणि देह त्याप्रमाणे काय वागतोय त्याची साक्ष प्राप्त होते. तुका म्हणे बरी
जाती सवे. आता त्याच्यात तुका म्हणे बरी जाती सवे भेटी. एकंदरीत आता काही असो, तुकोबारायाने काय केलं की 2 जाती मांडल्या. एक कोणती आसुरी स्वभावाची जात आणि दुसरी कोणती दैवी स्वभावाची जात. म्हणून जाती सवे. कोणत्या जाती सवे? आता 2 भाग केले म्हणून त्याला 2 प्रकारच्या जाती म्हटलं. जसं आपण म्हणतो ना की ही ह्या पिकाची जात आहे, ही पिकाची जात आहे, म्हणजे त्या पिकाच्या 2 प्रकारच्या जाती. एकच पीक असलं तरी त्याच्या जाती वेगळ्या असतात. हे पीक आहे, हे काय करील, तुम्हाला इतक्या दिवसात आणि इतकं भरघोस पीक देईल. हे इतकं आहे, लांबल, पण त्याचं पीक जरी वाण कमी असला म्हणजे त्याची तुम्हाला काय आहे की भरणारं पिकाचे जे पोते ते कमी भरले तरी भाव जास्त येईल. म्हणजे त्याने काय केलं, ह्या जाती दाखवल्या. तशी इथंही कोणत्या जाती सवे भेटी, कोणत्या जातीकडे जावं, नवनीत पोटी साठविले. मग आता काय आहे, कोण आहेत हे, तर हे नवनीत. जसं संतांचं वर्णन आणखी एका अभंगात तुकोबारायाने केलंय की मृदू सभाय नवनीत तैसे सज्जनाचे चित्त. म्हणजे नवनीत काय आहे, नवनीत म्हणजे लोणी. आता हे वरून दिसतं आणि एखाद्याने आत बोट घातलं तर कुठपर्यंत हे बोट गेलं तर तितकंच मऊ राहणार. त्याला काय फक्त वरून आपण बोट फिरवलं तरी ते मऊ आहे, आणि अंतरंगात जरी बोट गेलं आपलं मुद्दाम बघायला तरी ते मऊच आहे. म्हणून त्याला सबाह्य, मृदू सबाह्य असं मुद्दाम म्हणलं की हे मृदू आहे आणि कसं आहे, सबाह्य आहे, नवनीत. तसं काय आहे, सज्जनाचे चित्त. म्हणून यांच्या ठिकाणी इतकी मृदूता आहे, इतकं त्यांचं काय आहे, स्वभाव आहे की नवनीतासारखा स्वभाव आहे. असे जे जाती आहेत त्या जाती आपल्या उपयोगाच्या आहेत. त्या जातीचा आणि आपला काय असावा, तर जीवन संबंध जर आला, म्हणजे जीवनात येणारा संबंध आला तर आपलं जीवनच पालटल. पण यांच्या संगतीला जाऊन काय आहे, तर एकंदरीत आसुरी हा एक असा दाखवला. आता जसं संत संगतीत गेल्यानंतर त्यांच्या संगतीला जे जातील त्यांचं जीवन पालटतं. कारण संताचा स्वभाव देवाला एकरूप करणार आहे, देवाशी संबंध ठेवणार आहे, आणि जे जवळ येतील त्यांना तेच शिकवतील. पण यांचा स्वभाव आसुरींचा, जवळ येईल त्याला सुद्धा ते स्वतःचं शिकवणार नाहीत. म्हणजे जो त्याच्या जवळ येतो त्यालाही दुःखच देतो. त्याच्या मित्रत्वात आला म्हणून ह्या मित्रत्वाला त्यांनी सांभाळून घेतलंय असं अजिबात नाही. यांनी करायचं, गुन्हे करायचे आणि ही जवळचा आहे त्याच्या अंगावर ढकलून द्यायची, ह्यानीच केलं म्हणायचं. म्हणजे ते दुसऱ्याचं सुद्धा काय आहे की मित्र आहे, जवळचा आहे असं अजिबात नाही. म्हणून तर त्याला निष्ठुर म्हटलंय. म्हणजे त्याच्या ठिकाणी काहीच नाही. जसं आता हे पाहतो आपण की एखाद्या कार्यकर्त्यामुळं एखादा त्यातला राज्यातला मोठा झाला, आता नेता चांगला झाला, कोणाच्या जीवावर झाला, या कार्यकर्त्याच्या जीवावर. मोठा झाला की कार्यकर्त्याला देत सोडून, त्याच्यातला कोणा असेल त्याला बघत नाही, तेव्हा हे कार्यकर्ते फुटून दुसऱ्याकडे जातात. का केलं तर निष्ठुर आहे, त्याला त्याचं नाही. एखाद्याने विचारलं, हो तुमच्यासाठी किती झटला, म्हणला ते जर बरोबर घेतलं तर माझ्यापेक्षा वर जाईल ना. म्हणजे ह्याला कशाला, ही निष्ठुरता आसुरी स्वभावातली. तो जवळच्याचं काही करतो असं नाही, आणि करायचंच झालं तर ह्याच्यासारखं आसुरीतलं जे प्रकार करत असेल त्याला पुरवठा करेल. हे सगळे काय म्हणून यांची संगत करावी की यांची संगत करावी असा विचार जेव्हा आपल्याजवळ येईल तेव्हा तुकोबाराय सांगतात की ह्या शेवटच्या चरणात सगळ्यात महत्त्वाची गोष्ट दिली की तुका म्हणे बरी जाती सवे भेटी. कोणत्या जातीबरोबर भेट बरी आहे, तर नवनीत पोटी साठविले. ज्यांच्या पोटाच्या ठिकाणी नवनीतासारखं अंतःकरण मृदू आहे, हेच खरे, यांच्याबरोबर संगती करावी. यांच्या संगतीतच आपलं कल्याण होणार आहे. म्हणून जगात असे 2 दिसतील, पण आपण कोणाकडे जावं हेच लक्षात आलं पाहिजे. पुंडलिक वरदा हरी विठ्ठल, श्री ज्ञानदेव तुकाराम, सद्गुरु समर्थ त्र्यंबकानंद महाराज की जय.
माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. जगद्गुरु तुकाराम महाराज की जय. श्री गुरुदेव दत्त.